दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा नागपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नितीन गडकरी यांना या निवडणुकीमध्ये देशातील सर्वाधिक मताधिक्याने जिंकून आणत विक्रम नोंदवणार असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय। याविषयी थेट त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। लोकसभा उमेदवारीच्या बाबतीमध्ये नागपूरच्या लोकसभेकडे सगळ्यांचंच लक्ष होतं, कारण या ठिकाणचे सध्याचे विद्यमान खासदार तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहेत आणि नितीन गडकरी यांना यावेळेस उमेदवारी मिळणार की नाही मिळणार याबद्दल शंका कुशंका विरोधी पक्षाकडून व्यक्त केली होती। मात्र काल भाजपची दुसरी यादी जाहीर झाली आहे आणि त्यामध्ये नितीन गडकरी यांचं नाव आलेलं आहे। आपल्यासोबत नागपूरचे काही सुजाण नागरिक आहेत जे मतदान करतील या निवडणुकीमध्ये, त्यांचे या निवडणुकीमध्ये काय काय मुद्दे असणार आहे, काय तुमची प्रतिक्रिया? त्यांना उमेदवारी आता जाहीर झालेली आहे। नाही, ते तर त्यांचे व्यक्तिमत्व चांगलं आहे आणि त्यांच्यासारखा नेता अगर देशाचा प्रधानमंत्री बनला तर अजून नागपूरचं नाव उज्ज्वल होईल। हां, जेवढा विकास त्या गडकरी साहेबांनी केला तेवढा विकास अजूनपर्यंत कोणत्या खासदारानं केला नाही। तसं नितीन गडकरी बरोबर आहेत, परंतु या लीडर लोकांचं एक हे आहे की जे आश्वासन देतात आणि ते करत नाही। या नितीन गडकरी 10 वर्ष अगोदर ते निवडणुकीच्या अगोदर त्यांनी म्हटलं तर विदर्भासाठी आम्ही साथ करू। आपल्या विदर्भाच्या लोकांना त्यांनी भलाही असं बाहेरून मदत करत होते, पण विदर्भासाठी काय केलं? आपलं हे जे केलं आपल्याला वाटतं खूप चांगलं केलेलं आहे, पण चांगलं केलं तर याच्यात फायदा किती आहे नुकसान किती आहे याची त्यांनी तसनिशा करायला पाहिजे। ते देणारच होते, कारण ते BJP पक्षातील फार मोठे मंत्री आहेत, तर त्यांचं तिकीट काटण्याचा किंवा कापण्याचा काही प्रश्नच नव्हता। त्यांना मिळणारच होतं तिकीट। फरक एवढाच आहे की दुसऱ्या यादीमध्ये मिळालं। भावी पंतप्रधान गडकरी साहेब बनायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे। का कधी ना कधीतरी बनावं, कारण चांगलं तडफदार नेता आहे आणि कार्य चांगलं करते ते। सर्वांशी सर्व पक्ष किंवा जातीवाद भेद न करता सर्वांचे कार्य करत असते ते, हे एक महत्त्वाचं आहे। असे खासदार फार कमी असतात। भलाही लोक काही म्हणत असेल, पण गडकरी साहेबाविषयी आमचं काही मत नाही। नितीन गडकरी हे सर्वसमावेशक अशा पद्धतीचं राजकारण करतात असं मत देखील या ठिकाणी मतदारांनी व्यक्त केलं आहे। लोकशाही मराठीकरता ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।